आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये ते शिल्पा आता उखाणा घ्या प्लीज. जावयाचा शोध घेताना सून झाली कुलकर्ण्यांची, दुरावा संपून आल्या जुळून रेशीम गाठी आणि सुनील रावांचं नाव घेते आम्ही सारे खवय्येच्या प्रोग्रामसाठी. तीळ आणि गुळ करते थंडीत शरीराचे संरक्षण. राजेश रावांचं नाव घेऊन देते तुम्हाला सर्वांना हळदीकुंकवाचं आमंत्रण. अरे वा मस्त. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात उबदार थंडीत करतो सगळ्यांचं स्वागत. माझंच नाव घेऊन सुरू करतो या भागाची सुरुवात. कसं आहे कसे यमक जुळवलं की नाही काय तोडकं मोडकं मला जमून ठेवावं लागतं. हां कारण आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि आज इथे सगळ्या ज्या विवाहित स्त्रिया आलेल्या आहेत त्यांना मी केव्हाही नाव घ्यायला किंवा उखाणा घ्यायला सांगणार आहे. आणि अशावेळी त्यांनी मला जर सांगितलं त्याला फटाला आपण आपली तयारी करून ठेवलेली बरी. काय आधी आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. आपण ओळख करून घेऊया. आपलं नाव? मी सौ रुपाली राजेश माळवदे डोंबिवली. रुपाली. ओके. मिनल अविनाश वैद्य डोंबिवली. मिनल. शिल्पा सुनील कुलकर्णी डोंबिवली. ओके. सौ विनया विवेकानंद खांबेटे बदलापूर. बदलापूर. श्रुती सचिन सरदेसाई डोंबिवली. अच्छा म्हणजे 4 विरुद्ध 1 असा सामना आहे आज. नाही असं काही बदलापूरवाले. ओके. मकर संक्रांत. ओके ह्याचं महत्त्व मला कोणी सांगू शकेल काय? म्हणजे संक्रांतीचा सण का करतो? मकर संक्रांत म्हणजे काय ती आपण का साजरी करतो कशासाठी साजरी करतो त्याच्या मागे भावना काय आहे पारंपरिक काही कारणं असतील. म्हणजे कसं आहे मी तुम्हाला विचारायचं कारण असं पुरुष मंडळी ढ आहेत. पुरुष मंडळींना काही लक्षात नसतं काही माहीत नसतं. बायकोने सांगितलं हे करायचं त्याच्यावर चर्चा करत बसत नाही. त्यामुळे मी तुम्हाला कसं आहे आया पहिल्यांदा मुलींना शिकवतात. मुली मग मोठ्या झाल्या की त्या आया झाल्या की त्यांच्या मुलींना शिकवतात. तर सगळी आपली संस्कृती आहे ती आईकडून पुढे आलेली आहे. वडिलांकडून फार कमी प्रमाणात पुढे आलेली आहे. किंबहुना एक 5-10% पुढे आलेली असेल. त्यामुळे आई हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आईकडून ती पुढच्या जनरेशनकडे येते. त्यामुळे मी तुम्हाला विचारतो मकर संक्रांत म्हणजे काय? म्हणजे आपले जे खवय्ये बसलेत किंवा शाळेतून लहान मुलं घरी येऊन बसलेली आहेत आता जेवायला बसणार आहेत आणि खवय्ये बघता बघता ते जेवणार आहेत. तर बघता बघता खवय्ये बघता बघता त्यांना हे सांगता येईल का आपल्याला मकर संक्रांत म्हणजे काय? ऍक्च्युअल सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्याच्यामुळे मकर संक्रांत म्हणजे तेव्हापासून संक्रांत सुरू होते मकर संक्रांत. बरं. आणि अजून एक राक्षस होता शंकरासूर नावाचा. तर त्याला ऍक्च्युअली परमेश्वर तो लोकांना छळायचा म्हणून परमेश्वराने संक्रांत देवीचं रूप घेतलं आणि म्हणून मकर संक्रांत म्हणून ऍक्च्युअली साजरी करतात. त्या दिवशी त्याचा वध केला म्हणून ऍक्च्युअली साजरी करतात. व्हेरी गुड. मला खात्री आहे की तुम्ही 10वीला अभ्यास न करता पास झालेला आहे. नाही मी बालवाडी शिक्षिका आहे. बालवाडी शिक्षिका आहे. हो पण म्हणजे मी खूप तुमचं जुनं आधीच सांगतो. ठीक आहे हरकत नाही. पण प्रत्येक आपल्याकडे संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत. या अनेक सणांचं काहीतरी पावित्र्य आहे आणि काहीतरी महत्त्व आहे. म्हणजे मला एक असं सांगावं असं वाटतं जाता जाता की आपल्या घराबाहेर आपण लिंबू मिरची पूर्वी लावायची पद्धत होती. तर माझ्या वाचनात असं आलं होतं की ह्याच्यामागे काही सांस्कृतिक कारण त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की पूर्वी गावामध्ये पायवाटा असायच्या आणि पायवाटा असताना तिथे साप बीप चावला. म्हणजे मी वाचनात माझ्या असं आलेलं आहे की मिरची आपण खातो. मिरची आपण खाल्ल्यानंतर ती जर मिरची तिखट लागली तर आपल्याला चावलेला साप जो आहे आपल्याला चावलेला जो साप आहे तो पॉयझनस नाही. आणि जर मिरची तिखट लागली नाही तर तो
तो जो साप आहे तो पॉयझनस आहे, म्हणजे आपल्याला लगेच कळायचं की आपल्याला कोण चावलं आहे. चावलेला जो साप आहे तो पॉयझनस आहे का बिन पॉयझनस आहे. आणि लिंबाचं कारण असं होतं की उन्हातानात फिरताना लिंबाचं पाणी आजही आपण पितो, लिंबाचं पाणी आजही पितो. आणि जी तार असते, ज्या तारेला आपण लिंबू आणि मिरची लावतो, त्या तारेचं महत्त्व असं आहे की चालताना काटा कुठं समजा काटा पायात घुसला तर काटा काढण्यासाठी ती तार आहे. त्यामुळे ह्याला आता कसं आहे, ह्याला खूप सायंटिफिक रिझन आहे. पण आपल्याकडे काही आपल्या धर्मात काही गोष्टी अशा असतात की त्याला एक वेगळं वळण दिलं जातं. त्यामुळे आजही गाडीला लावताना आपण लिंबू आणि मिरची लावतो. त्याच्यामागे खरं कारण हे आहे असं वाचनात आलंय, खरं खोटं देव जाणे असं. पण अशा संस्कृती आणि ही जपणूक, ही संपूर्ण जपणूक जी आहे, संस्कृतीची जपणूक ही मेनली स्त्रियांकडून होत असते. त्यामुळे संपूर्ण स्त्री वर्गाला मी नमन करतो, नमस्कार करतो. आणि आपल्या संस्कृतीचं जे संवर्धन तुम्ही करताय हे फार महत्त्वाचं आहे. पुढच्या जनरेशनपर्यंत फक्त ते जायला हवं, हे महत्त्वाचं. ठीक आहे, आता तुम्ही खाऊन पिऊन सगळे सुदृढ आहात, त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या हाताला उत्तम चव असणार, त्याबद्दल दुमत नाहीच आहे. आपल्याला किचनकडे जायचं, पण तत्पूर्वी मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ घ्या, गोड बोला. तुम्ही गोड बोलतच असणार, फक्त थोडे वादाचे प्रसंग आले की आवाज चढतो बरं का यांचा सगळ्यांचा. मी पण खातो. आणि फक्त आता दुसरी गोष्ट अशी आहे की कुठलाही वाद नको, मला वाद करायला आवडत नाही. त्यामुळे तिथे गेल्यानंतर पहिलं कोणी पदार्थ बनवायचा असा वाद होऊ नये म्हणून आपण एक छोटीशी कॉम्पिटिशन घेणार आहोत. त्या कॉम्पिटिशनमध्ये जो विनर आहे तो पहिला पदार्थ बनवेल, जो रनरअप आहे तो दुसरा पदार्थ बनवेल. जायचं आपण किचनकडे. या श्रुती आणि मिनल अशा दोन्ही ताया इथे सज्ज झालेल्या आहेत कॉम्पिटिशन खेळण्यासाठी. अगदी सोपं आहे, आपल्याला लाडू बांधायचा. हां, आणि लाडूचा साईज हा असावा. हां, ह्याच्यापेक्षा छोटा नको, ह्याच्यापेक्षा मोठा नको. हां, आणि तुम्हाला हे सगळं करण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ मिळणार आहे. आणि लाडू समजा सुटला तर तो मोजला जाणार नाही. हां, त्यामुळे 1 मिनिटात जेवढं बनवता येईल तेवढे लाडू बनवा तुम्ही. ओके, आणि युअर टाइम स्टार्ट्स नाव. मोठा का मोठा साईज मोठा घे. फास्ट थोडं. खूप प्रॅक्टिस आहे कारण लाडू बनवायची. अजून घे थोडं पाणी लाव. जास्त घे, मटेरियल जास्त घेतो. तो मोडतायत लाडू. चला, शेवटची 5-10 सेकंद आहेत. पाक बरोबर झाला. 5, 4, 3, 2, वडी पण 1. बस. हे चमच्याने खाण्याचे लाडू झाले तुमचे. कल्पना आहे का तुम्हाला? ह्यांचा किमान 1 लाडू तरी टिकलाय. एक लाडू टिकलाय चमच्याने. जर चमचा देतो सगळ्या साईडला बसून खात बसा. रेडी झालेला. तुम्ही जिंकलेला. मानसिक तयारी पण झालेली आहे, आपली प्राथमिक तयारी पण झालेली आहे. मला फक्त सांगा आधी काय करणार आहोत आपण? केळ्याचे कबाब. केळ्याचे कबाब. केळीची शिकरण आपण खाल्ली होती लहानपणी. आता केळ्याचे कबाब खाण्याचे दिवस आलेले आहेत. काय मला साहित्य सांगता काय पहिलं? अर्धी पिकलेली केळी आहे ती, त्याच्यानंतर कोथिंबीर, गूळ, आलं मिरची लसूण, त्याच्यानंतर डाळिंबाचे दाणे, मीठ, चीज, तीळ, संत्र आणि लिंबाचा रस आणि ॲल्युमिनियम फॉईल. ओके, साहित्य बघितलं जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता असा. तुम्ही मूळच्या डोंबिवलीच्या? हो. हां, यजमान काय करतात तुमचे? TJSB बँकेत आहेत. बरं, ठाण्याला. बरं, तुमचे छंद काय आहेत, आवडीनिवडी काय? नृत्याची आवड आहे. हां, आणि मी मैत्रिणीकडे संस्कार वगैरे शिकवायला जाते, बालवाडी शिक्षिका आहे. बरं, तुम्हाला गाणे बिण्याची आवड? गाण्याची नाही, ॲक्च्युअली कविता वगैरे म्हणते. कविता म्हणते. आणि तुमचं काय? मी स्वतः L&T इन्फोटेकमध्ये कामाला आहे. बरं, आणि राहते डोंबिवलीतच. गाण्याची वगैरे मला तर आवड आहे. लहानपणी तुम्हाला आठवते का, म्हणजे तुमच्या लहानपणी किंवा माझ्या लहानपणी सुद्धा आई स्वयंपाकघरात जेव्हा जेवण बनवायची म्हणजे स्वयंपाक करायची तेव्हा काहीतरी गुणगुणत असायची. त्यावेळी तुमची आई कुठलं गाणं गुणगुणायची आठवतं तुम्हाला? नाही. मग तुम्ही कुठलं गाणं गुणगुणणार? तुम्हाला खूपच गाणी गुणगुणते. म्हणा बघू एखादं कुठलं गुणगुणतं. मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे. अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात आहे. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. क्या बात आहे, क्या बात आहे.
हे साधारण गाणं तुम्ही किती वाजता गाता सकाळी? नाही असं काय नाही, मला हे गाणं गायला टाइम नाही लागत. नाही बरं, आपण एक विचारतो की मग तुमचे यजमान उठून बाहेर येतात का असं? ओके ठीक आहे. साहित्य बघितलेलं, गाणं ऐकलेलं आहे. आता काय करायचं मला पहिल्यांदा सांगा. पहिल्यांदा चटणी बनवून घ्यायची का आपण? हां चालेल. ओके. काय लागतं चटणीला? पहिल्यांदा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, गूळ. आपण साखरेच्या ऐवजी गूळ घेतलाय का? हां चालेल, सगळं नाही. आता सध्या थंडीचे दिवस आहेत हां. आणि म्हणून गुळ. बरं. आणि गुळाने गुळाची टेस्ट जरा खमंगपणा वेगळी येते. हां. मीठ, लिंबाचा रस. लिंबाचा रस. आता आपल्याला याचं काय करायचं? तीळ काय करायचं? तीळ. ते पण घालतो. काळे पण आहेत का त्यात? आणि हे सगळं आता मिक्सरला चटणी हे करून आता आम्ही मिक्सरमधून काढून घेतो, पण ह्या खूप ब्रिलियंट आहेत, त्यांनी करूनच आणले, त्यामुळे वेळ वाचलेला आहे. आता आपण पुढे जाऊया. हे घेतली, आता काय करायचं सांगा. आता ह्याचे 2 भाग करून बरं सालं काढायची आणि ॲल्युमिनियम फॉईल गुंडाळून ते तव्यावर भाजून घ्यायचं. बरं. तुमचा हा जो ग्रुप आहे हा किती जणींचा आहे? म्हणजे आता तर 5 आले आहेत. ॲक्च्युअली 15-20 जणी होतो, आम्ही भरपूर जणी होतो, कारण आम्ही सगळे सण आणि उत्सव साजरे करतो. बरं. हे काय करताय तुम्ही? आता हे केळं आहे ना, ते ॲल्युमिनियम फॉईलमध्ये रोल करायचं आणि तव्यावर भाजायचं. बरं. पण ह्याच्यामध्ये डायरेक्ट भाजलं तर प्रॉब्लेम होतो का? हा, ते चिकटेल, त्याने ते फॉईल जळेल. अच्छा, म्हणजे हे तेल बिल काही लावत नाही नाही नाही. डायटिंग डाएट कॉन्शियस असतात सगळे सर. व्हेरी प्रॉब्लेम. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत झोपेपर्यंत डाएट कॉन्शियस आहे. आणि हे आता काय भाजून घ्यायचं? हां भाजून घ्यायचं. आणि पुढे? आणि मग नंतर ते ॲल्युमिनियम फॉईल काढून त्याच्यामध्ये आपण जो ते केळं कट करून त्याच्यामध्ये हे जे आपण मगाची चटणी जी केली ना ती भरायची. मी काय म्हणतो, हे घेण्यापेक्षा तुम्ही जे ऑलरेडी तयार करून आणलेले आहेत ते 2 घेतले तर आपलं जास्त काम फटाफट होईल नाही का? आणि ते गरम झालेले असतील. गार होईपर्यंत वेळ लागेल. एकच दाखवला तरी चालेल. ही चटणी मात्र झणझणीत पाहिजे बरं का, तरच ती मजा. ऑलरेडी गोड असतं ना. हां हां. हां, आपण मग हे केळ्याचं आपण केळं कट करून घेतलं आणि त्याच्यामध्ये ही मगाशी आपण वाटलेली चटणी घेतली आणि थोडेसे वरनं तेल घातले. ओके. आणि डाळिंबाचे दाणे काय पोपटा असतात का आपल्यासाठी? फळं त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात जातात. आता काय करायचंय? वरती चीज किसून. म्हणजे मुलांना आवडतं. हां. चीज म्हटलं की मुलं खायला तयार होतात ना पटकन लगेच. वरती संत्र लावायचं. फर्स्ट क्लास. डोंबिवलीचं आहे काय संत्र? हो. वाटलंच मला, खाताना असं जाणवत आहे. डोंबिवली. मस्त. लिहून घ्या साहित्य आणि कृती. केळ्याचे कबाब बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धवट पिकलेली केळी, कोथिंबीर, गूळ, आलं, मिरची, लसूण, डाळिंबाचे दाणे, मीठ, चीज, तीळ, संत्र्याच्या फोडी, लिंबाचा रस आणि ॲल्युमिनियम फॉईल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर, गूळ, मीठ, लिंबाचा रस आणि तीळ घालून हे मिश्रण मिक्सरला वाटून घ्यावं. पिकलेल्या केळ्याची सालं काढून 2 भाग करून घ्यावेत. ते ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून तव्यावर भाजून घ्यावेत. भाजून घेतलेल्या केळ्याच्या मधोमध आलं, मिरची, कोथिंबीरीची चटणी स्टफ करावी. वरून तीळ आणि चीज किसून घालावं. डाळिंबाचे दाणे आणि संत्र्याचं गार्निशिंग करून कबाब सर्व्ह करावेत. चला आता जाऊया पुढच्या रेसिपीकडे. शिल्पाताई आमच्या किचनमध्ये आलेले. काय बनवणार तुम्ही आज? गोल्डन कॉर्न फिएस्टा. गोल्डन कॉर्न फिएस्टा. बरं, मला साहित्य सांगता काय काय? भोपळी मिरची चिरलेली, बारीक चिरलेला कांदा, मैदा, बेबी कॉर्न, बटर, त्याच्यानंतर तिळाचा आपण सॉस बनवला आहे कारण मकर संक्रांती म्हणून, स्वीट कॉर्न, लोणी, दूध आणि पिझ्झा बेस, किसलेलं चीज, ग्रीन ऑलिव्ह, ऑरिगॅनो, मीठ, चिरलेली मिरची, बारीक चिरलेला लसूण, चिली फ्लेक्स आणि गार्निशिंग करता तीळ. बराच मोठा घाट घातलेला आहे. सर्वप्रथम आपण लोणी घेणार आहे. ओके, या बघू. साधारण 2 चमचे आपण लोणी घ्यायचे.
बरं. त्याच्यात आपण कांदा, लोण्यामध्ये आपण कांदा घालतोय. हो लोण्यामध्ये कांदा, चिरलेला लसूण, ओके. त्याच्यानंतर मिरची. झालं, काय होत नाही. ज्यांना जसं हवं तसं. हां, अगदीच काय झालं तर आम्ही तुमचं सगळे नाव घेऊ द्या. मीठ, थोडंसं हे परतायचं आहे. त्याच्यात आता आपण मैदा घालणार आहोत. मैद्याचा आपण व्हाईट सॉस सारखं बनवतो हे. मैद्याचा रंग बदलला नाही पाहिजे, म्हणजे पांढरा तो राहिलाच पाहिजे, म्हणून मग थोडं थोडं दूध. बर. दूध गॅस मोठा करू थोडा. आणि आता आपण बेबी कॉर्न्स घालणार आहोत त्याच्यात. याला आपण एक वाफ देणार आहोत. एका बाजूला चालू राहिल्याचा इथे आपण बटर घेणार. त्याच्यामध्ये आपण चिरलेली भोपळी मिरची घालणार आहोत आणि स्वीट कॉर्न. हे छान असं परतून घ्यायचं. झालं असेल. आता आपण हे याच्यामध्ये मिक्स करूया. ओके. हे मिक्स झाल्यानंतर जे तयार होतं ते हे. हा, हे मिश्रण असं होतं. ओके. आता काय करायचं मला सांगा. आता आपण लोणी टाकणार आहोत याच्यात. त्याच्यात आपण हे ही बाजारात मिळते. हे पिझ्झा बेस बाजारात मिळतो. त्याच्यावर आता मकर संक्रांत म्हणून मग आपण नेहमी पिझ्झा सॉस घालतो, त्याच्याऐवजी आज मी खास स्पेशल तिळाचं म्हणून तिळाचा सॉस केलेला आहे. बनवलं ते सांगा ना आम्हाला. हे तुमचं ते ट्रेड सिक्रेट आहे माहिती आहे, पण आज ओपन करा ते तुम्ही. आपण काय केलं, याच्यामध्ये तीळ घेतले, गूळ घेतला, लोण्यामध्ये त्याचं मेल्ट केलं ते सगळं, थोडीशी मिरपूड आणि चवीनुसार मीठ, असं करून आपण तो सॉस बनवलाय. ओके. आता काय करते तुम्ही. आपण सॉसच्या ऐवजी तीळ लावून घ्यायचं, तिळाचा सॉस. पण हा घट्ट कसा झाला. आपण लोणी घातलं त्याच्यामध्ये आणि गूळ, त्याचं छान लावून घ्यायचं. म्हणजे त्यानिमित्ताने सगळ्यांच्या पोटात तीळ जातात. तीळ जातो, गूळ जातो. हल्ली गूळ जात नाही, कारण आमटी करताना गूळ कमी वापरला जातो हल्ली. मग आता आपण जे सगळं बनवलंय मिक्सचर, त्याच्यावर असं स्प्रेड करायचं. आणि नेहमीची संक्रांतीला तिळाचं काय तर लाडू किंवा आपण गुळ पोळीच बनवतो. सॉस असा फार कमी बनवतात, म्हणून मग काहीतरी वेगळं मुलांना वेगळं आणि गृहिणी नसतं. त्याच्यावर आता आपण चीज हा मुलांचा वीक पॉइंट. हो. हे साधं चीज आहे का काय केलंय. नाही, साधे चीज आहे. पिझ्झाचे जे चीज मिळतात की नाही, ते फक्त आपण किसलेले. त्याच्यात आपण ग्रीन ऑलिव्ह टाकणार आहोत, चिली फ्लेक्स आवडीप्रमाणे. जर ज्याला तिखट आवडत असेल तर जास्त तिखट तरी चालतं. आपला हा जो सॉस आहे तो तिखट नाही, तो गोड नाही, तो गोड आहे सॉस. थोडी मिरपूड चवीला आपण घातली, नावाला एकदम. ऑरिगॅनो आणि थोडंसं आपण आता लोण्याचं टॉपिंग परत करणार आहोत मधोमध, म्हणजे असं दिसायला पण मस्त मस्त. थंडीचे दिवस आणि थंडीचे दिवस आहे, हेल्दी. आणि वरनं हे आता बंद करायचं आणि टॉपिंग्सला आपण तीळ परत. आता थोडंसं झाकण ठेवायचं, बेक करायचं त्याला. बरं, किती वेळ साधारण एक 4 मिनिटं एक आपण बेक करू शकतो. ओके. नंतर डायरेक्ट खायला सुरू. घेऊन घ्या साहित्य आणि कृती. गोल्डन कॉर्न फिएस्टा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेली भोपळी मिरची, बारीक चिरलेला कांदा, मैदा, बेबी कॉर्न, बटर, तिळाचा सॉस, स्वीट कॉर्न, लोणी, दूध, पिझ्झा बेस, किसलेलं चीज, ग्रीन ऑलिव्ह्ज, ओरेगॅनो, मीठ, चिरलेली मिरची, बारीक चिरलेला लसूण, चिली फ्लेक्स आणि तीळ. कृती: प्रथम पहिल्या फ्राय मध्ये 2 चमचे लोणी गरम करून त्यामध्ये कांदा, चिरलेला लसूण, चिरलेली मिरची, मीठ, मैदा, दूध आणि बेबी कॉर्न घालून मिश्रण वाफवून घ्यावं.
दुसऱ्या पॅनमध्ये 1 चमचा बटर गरम करून त्यामध्ये चिरलेली भोपळी मिरची आणि मक्याचे दाणे परतून घ्यावेत. दुसऱ्या पॅन मधलं भोपळी मिरची आणि मक्याच्या दाण्यांचं मिश्रण पहिल्या फ्राय पॅनच्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यावं. तिसऱ्या फ्राय पॅन मध्ये लोणी घालून त्यावर पिझ्झा बेस ठेवावा. त्यावर तिळाचा सॉस लावावा. त्यावर चिरलेली मिरची आणि मक्याच्या दाण्यांचं मिश्रण घालावं. त्यावर चीज, ग्रीन ऑलिव्ह्ज, चिली फ्लेक्स, ओरेगानो, लोण्याचं टॉपिंग आणि तीळ घालावे. पॅनवर झाकण ठेवून वाफवून डिश सर्व्ह करावी. शिल्पाताई आणि विनाताई या दोघांनाही पदार्थ बनवलेले आहेत आणि मी ते खाऊन बघणार आहे. पण तुम्हाला जाता जाता सांगायची महत्त्वाची गोष्ट अशी, तुमच्या आजूबाजूला असे छान ग्रुप्स असतील ना, वेगवेगळे, आपला वयोगट कुठलाही चालतो, लहान मुलांचाही वयोगट असतो, मोठ्या मुलांचाही असतो, सिनियर्सचा सुद्धा असतो, पण जे उत्तम पदार्थ बनवू शकतात आणि वर्षानुवर्ष एकत्रपणे जगतायत म्हणजे त्यांचा एक टाईम ठरलेला असतो की संध्याकाळी 6 ते 8, संध्याकाळी 5 ते 7 असा एक टाईम ठरलेला असतो. पण वर्षानुवर्ष एकत्र असलेला असा एखादा ग्रुप तुम्हाला आजूबाजूला बघायला मिळाला तर लगेच आम्हाला लिहून कळवायचं. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि आता वेळ खाण्याची झालेली आहे, पण तत्पूर्वी मी तुम्हाला एक आमच्याकडून छोटीशी भेट देणार आहे. झाडं लावा, झाडं जगवा. हे घ्या. तुमच्याकडे गॅलरी असेल किंवा खाली जागा असेल आणि डोंबिवलीमध्ये झाडी खूप आहे, पण प्रदूषण सुद्धा तेवढंच आहे म्हणा, त्यामुळे झाडं लावावी तेवढी कमीच आहेत. हे तुम्हाला ओके. आता आपण खायला सुरू करूया, ते ठेवून द्या. माझा आहे. चला मंडळी, खाण्याची वेळ झालेली आहे, म्हणजेच निघण्याची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी.